आपल्या आयुष्यातला स्ट्रेस हा ओव्हरनाईट कधीच जाणार नाहीये. स्ट्रेस हँडल करण्यासाठी आपल्याला रोज उठून त्याच्यावर काम करावं लागेल. कारण काय माहितीये का, स्ट्रेस कधीच आपल्याला संपत नाही, पण आपल्याला संपवणारी सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे आपली स्ट्रेस हँडल करतानाची रिॲक्शन. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया 3 ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी ज्या तुम्हाला एक लॉंग लास्टिंग स्ट्रेस फ्री लाईफ देतील आणि एक परमनंट सोल्युशन देतील, जे तुम्ही अनेक वर्ष इम्प्लिमेंट करू शकाल, ज्यामुळे तुम्हाला एक स्ट्रेस फ्री आयुष्य जगायला खूप सोपं होऊन जाईल. तुम्हाला खरं सांगू का, स्ट्रेस खरं तर कशामुळे येतो? स्ट्रेस नेहमी अपेक्षांमुळे येतो आणि वास्तव एक्सेप्ट न केल्यामुळे येतो. म्हणजे मी आता इथं आहे, पण मी आता इथं असायला पाहिजे होतं, या एका विचारामुळे सगळा प्रॉब्लेम आहे आणि सगळा स्ट्रेस. आणि हाच स्ट्रेस जर का तुम्हालाही त्रास देत असेल तर या 3 ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज खास तुमच्यासाठी. पण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जो एक होमवर्क देणार आहे, तो होमवर्क मात्र ऐकायला विसरू नका, कारण हा होमवर्क तुम्हाला पूर्ण आयुष्यभर कदाचित एक खूप चांगली दिशा देईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या स्ट्रेसला अधिक चांगल्या पॉझिटिव्हिटीनं, हसऱ्या चेहऱ्यानं आणि आनंदानं हँडल करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे चांगलं इव्हनिंग रुटीन. काय माहितीये का, पॉझिटिव्ह राहण्यासाठी, कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होण्यासाठी चांगलं मॉर्निंग रुटीन जेवढं महत्वाचं आहे ना, त्याही पेक्षा जास्त इव्हनिंग रुटीन खूप जास्त महत्वाचं आहे. कुठेतरी काहीतरी स्क्रोल करत 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 अचानक झोपून जाणं इज नॉट ऍडवायझेबल. संपूर्ण दिवसाचा एक ओव्हरव्ह्यू घ्या. काय काय चांगलं घडतंय हे प्लीज आठवून बघा. थोडे शांत बसा. मेडिटेशन करायची इच्छा असेल तर मेडिटेट करा. गरम पाण्याने आंघोळ करायची असेल गरम पाण्याने आंघोळ करा. गार पाण्याने आंघोळ करायची असेल गार पाण्याने आंघोळ करा. गाणी ऐकायची असतील गाणी ऐका. पण एक इव्हनिंग रुटीन 30 मिनिटाचा असं सेट करा, ज्यामुळे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्वतःची लाईफ एन्जॉय करू शकाल. आणि हे केलं ना की तुमची स्लीप क्वालिटी खूप जास्त इम्प्रूव्ह होईल. आणि जेवढी झोप चांगली मिळेल ना, तेवढेच तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल. आणि हेच आपल्या सध्या होत नाही. म्हणजे आपल्या आयुष्यात झोप चांगली नाहीये, झोप पुरेशी नाहीये. अबाउट दॅन दॅट आपण सतत त्या डिजिटल स्क्रीन समोर आहोत, त्यामुळे आपल्याला जे ऍक्च्युअली करायला आवडतं ना, ते आपण करूच शकत नाही. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. 30 मिनिटं जर का स्वतःसाठी काढू शकत नसाल ना, तर मग स्ट्रेस फ्री राहायची स्वप्न आयुष्यातली संपून टाका. त्यामुळे तुम्हाला खरंच जर का स्ट्रेस फ्री राहायचं असेल तर रोज संध्याकाळी झोपण्याआधी स्वतःसाठी 30 मिनिटं काढणं नितांत गरजेचे. ज्या टीव्ही बघणं, मोबाईल बघणं हे वर्ज्य आहे. स्ट्रेस हँडल करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे काही गोष्टींना नाही म्हणणं. आपण जर का प्रत्येक गोष्टीला हो म्हणत राहिलो तर आपण कुठेच आपल्या स्वतःसाठी बाउंड्रीज सेट करत नाहीये. त्यामुळे नाही म्हणायला शिका आणि पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून नाही म्हणायला शिका. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या मित्रानं रात्री बोलवलं की येतोच का मला भेटायला आणि तुम्हाला जायचं नसेल, पण तुम्हाला प्रॉब्लेम आता याला कसं सांगू, त्या माणसाला, त्या मित्राला असं सांगा, अरे मला यायला आवडलं असतं पण एक तासभर आधी फोन करायला पाहिजे होता, मी ऑलरेडी आता ऑलमोस्ट झोपायच्या तयारीला. कित्येक वेळेला काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात, पण त्याही पेक्षा जास्त कित्येक वेळेला आपण साध्या साध्या गोष्टी आपल्या चुकीच्या अप्रोचमुळे हाताबाहेर नेतो. रेअर केसेस मध्ये कधीतरी तुमच्या कम्फर्ट झोन किंवा तुमच्या कपॅसिटीच्या, तुमच्या बाउंड्रीजच्या बाहेर जाऊन वागावं लागणार आहे टू कीप अप द रिलेशन. पण दरवेळेस जर का आजूबाजूच्या घटना तुम्हाला रूल करायला लागल्या तर तुम्ही त्या घटनांचे बळी पडाल आणि इव्हेंच्युअली स्ट्रेसफुल व्हाल. त्यामुळे तुम्हाला जर का स्ट्रेस फ्री व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या बाउंड्रीज सेट कराव्या लागतील. कोणाला, कधी, केव्हा, कुठं, कसं नाही म्हणायचं हे डिफाईन करावं लागेल आणि तेव्हा कुठे तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल. हे सगळं करत असताना स्वतःच्या आवडत्या आपल्या लोकांबरोबर टाइम स्पेंड करा, ज्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तुम्हाला छान वाटतं, कोणाकडनं तुम्ही ऐकल्यानंतर छान वाटतं त्यांना बोलायला हवा, तुम्ही ऐका, खूप छान गप्पा मारा, शेअरिंग करा, ज्याच्यामुळे स्ट्रेस फ्री राहायला आणि रोजच्या रोज स्ट्रेस फ्री राहायला तुम्हाला नितांत मदत होईल. तिसरा आणि सगळ्यात निग्लेक्टेड पार्ट आहे तो म्हणजे प्रोफेशनल हेल्प न घेणं. तुम्हाला जर का सगळ्या गोष्टी करून स्ट्रेस फ्री होता येत नसेल, स्ट्रेस तुमच्या आयुष्यातनं जात नसेल,
तर प्लीज काउन्सिलर्स कडे, सायकियाट्रिस्ट कडे किंवा एखाद्या एक्सपर्ट कडे प्लीज भेटायला जा. स्ट्रेस हँडल करता न येणं ही डिसेबिलिटी नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळवा, पण प्रोफेशनल हेल्प घ्या. त्या स्ट्रेसचे बळी पडू नका. हा स्ट्रेस एवढा वाईट आहे की जो आपल्या मनातून चालू होतो आणि नकळतपणे आपल्या शरीरात जातो आणि आपल्या शरीराला आतून पोखरायला सुरू करतो. त्यामुळे वेळ तिथपर्यंत जाण्याआधी प्लीज प्रोफेशनल हेल्प घ्या. त्याच्यात कमीपणा वाटून घेऊ नका. हा सगळा स्ट्रेस हँडल करताना एखाद दुसरे डोंट्स आणि एखाद दुसरा डू, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी नाही करायच्या. तर प्लीज चांगले चांगले डिजिटल ऍप्स वापरा जे तुम्हाला ऑर्गनाइज ठेवायला मदत करतील. तुमच्या हॉबीज, तुमचे इंटरेस्ट कॅरी करण्यासाठी आठवड्यातनं सिलेक्टेड वेळ आणि फ्रिक्वेन्सी सेट करा आणि ते त्या पद्धतीने एन्जॉय करा, ज्याच्याने तुम्हाला स्ट्रेस रिलीज झाल्याचं फिलिंग येईल आणि तुम्ही स्ट्रेस फ्री आयुष्य जगायला. हे सगळं करत असताना कुणालाही ओव्हर कमिट करू नका. जेवढं शक्य आहे, जेवढं करू शकताय तेवढंच कमिट करा आणि त्याच बरोबरीनं स्वतःच्या हेल्थ कडे प्लीज दुर्लक्ष करू नका. हेल्थ इज वेल्थ असं कोणीतरी म्हणलेलं आहे. त्यामुळे जसा स्ट्रेस हेल्थवर इम्पॅक्ट करतो तशीच हेल्थ स्ट्रेसवर सुद्धा इम्पॅक्ट करते. म्हणजे मी जर का हेल्दी नसेल तर मी कदाचित त्याचाही मला स्ट्रेस येऊ शकतो की मी फिजिकली कुठेतरी त्या कपॅसिटीने काम करू शकत नाही ज्या कपॅसिटीने मी इव्हेंच्युअली एरवी काम करतोय. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या. आता वेळ आपल्या या व्हिडिओच्या होमवर्क. सो आपल्याला काय करायचंय माहितीये काय, आपल्याला एक चांगलं इव्हनिंग रुटीन सेट करायचंय. त्या इव्हनिंग रुटीनला कमेंट बॉक्स मध्ये लिहा तुम्ही काय काय करणार, कशा कशा पद्धतीनं करणार, का करणार आणि हे सगळं झाल्यानंतर याचा एंड रिझल्ट काय असणार, तुम्हाला काय जाणवलं हे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला पाठवा. त्याच्यात काही इम्प्रुव्हमेंट्स करायच्या असतील तर रिप्लायच्या माध्यमातून किंवा एका एक्सक्लुझिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून मला आणि माझ्या टीमला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात अनिश सहस्रबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनलवर.